आता मार्केटमध्ये आपल्याला सोमवारी कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे आणि ह्या वीकमध्ये मार्केट कुठल्या साईडला जाऊ शकतं आणि ह्या वीकमध्ये मार्केटमध्ये क्रॅश होऊ शकतो का किंवा आपल्याला क्रॅश दिसायला मिळेल का. चला पाहूया. तर हा व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा. तर मी क्रॅशच असं का म्हणलं, तर तुम्हाला माहित असेल चायनामध्ये एक व्हायरस आला आणि त्या व्हायरसमुळे बऱ्याच जणांचा जीवही गेलेला आहे. आता हा व्हायरस इकडे पण येण्याचे भरपूर चान्सेस आहेत आणि असं पण म्हणलं जातं की 20 ते 30 दिवसामध्ये इंडियामध्ये पण तो व्हायरस येऊ शकतो. आता तिकडनं जर इकडे व्हायरस येत असेल, तर जर प्रवाह जर जास्त असेल, तर ह्याचा इफेक्ट सगळ्या बाहेरच्या देशामध्ये जेवढे जेवढे ग्लोबल इंडस्ट्रीज आहेत, जेवढे जेवढे ग्लोबल मार्केट्स आहेत, त्यांच्यावर होऊ शकतो. त्यांच्यावर झाला म्हणजे आपल्यावर पण इफेक्ट होण्याचे पण चान्सेस भरपूर आहेत. आता ह्याचं नुकसान इंडियन मार्केटवर आहेच. पण फॉरेक्स मार्केटमध्ये मुवमेंट जरासं चेंज होतील आणि फॉरेक्स मार्केटमध्ये तुम्ही जर बघितलं तर गोल्ड वर जाण्याचे पण चान्सेस तितकेच आहेत. पण आपल्या इंडियन मार्केटमध्ये क्रॅश होण्याचे चान्सेस आहेत. ओके. जस्ट आता क्रॅश कधी होईल किंवा कसं होईल कुणालाही याच्यामध्ये कल्पना नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्या वीकमध्ये जरासं जपून ट्रेडिंग करायचं आहे. जरी आपला व्ह्यू जरासा मागच्या वीकमध्ये पॉझिटिव्ह होता, पॉझिटिव्ह मार्केट केलं पण तसंच ह्या वीकमध्ये पण पॉझिटिव्ह ठेवायचा आपला प्लॅन होता. पण ही न्यूज मार्केटसाठी एक धोकादायक आहे. जर समजून चला की तो व्हायरस आपल्या जरी भारतामध्ये जर आला, तर भरपूर प्रमाणात नुकसान होणार आणि मार्केट क्रॅश होईल. क्रॅश झालं तर बरेच स्टॉक्स पण जरासं कॉस्ट कॉस्ट किंवा जरा खाली येण्याचे चान्सेस आहेत. पण तुम्ही जर एखादा स्टॉक जर घेऊन ठेवला असेल, तर तो पॅनिक करून म्हणजे पॅनिक होऊन सेल करायची काही गरज नाही. जर तुम्हाला भीती वाटत असेल, तर थोड्या क्वांटिटी सेल करा आणि परत खाली आल्यावर किंवा अजून जर डाऊन गेल्यावर तुम्ही परत एकदा एंट्री करू शकता. असं पॅनिक मुवमेंट नाही किंवा असा काही व्हायरस नाही की अजून भारतामध्ये हल्लाय. हा जो व्हायरस आहे तो बाहेरच आहे. इतका कोरोना एवढा तरी म्हणजे डेंजर आहे असं म्हणलं जात आहे. पण त्याचा इफेक्ट कसा होईल किंवा काय ह्या हळूहळू आपण डिस्कशन म्हणजे करतच जायचं आहे. ह्यासाठी तुम्ही आमच्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. ओके. तर आपण सुरुवात करूया की निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वीकमध्ये ह्या वर्किंग करायचा आहे. आयजीएल हा स्टॉक्स मी ओपन करून ठेवला त्याचं रिझन असं होतं की आयजीएल हा स्टॉक्स आपण सगळ्या ग्रुपला दिला होता. त्याची बाईंग होती 408 आणि स्टॉप लॉस होता 407. एकच पॉईंटच्या डिफरन्सवर ऑलमोस्ट तो 408चा स्टॉक जर तुम्ही बघितला तर 453चा त्यानं हाय केलाय. विचार करा रिस्क रिवॉर्ड रेशो कसा आहे. टार्गेट आपण जरी 425 हे एवढंच दिलं असलं तरी पण तो ट्रेड तिथून इथं पण आत्तापर्यंत गेलेला आहे. अजून आपल्या ग्रुपला म्हणजे आपण त्याचं टार्गेट बुकिंग किंवा ह्या गोष्टी बोलल्या नाहीत. पण आपण ऑलरेडी या गोष्टी प्रिडिक्शन मध्ये पण बोललेलं आहे की एखादा स्टॉक जर तुम्ही घेतला तर तिथल्या तुम्ही बुक करा त्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही बुक करू शकता. ऑलमोस्ट बुक जरी केला तर बेस्टच आहे. जरी बुकिंग केलं नसेल तुम्ही प्रॉफिट बुक करायला सुरुवात केली तरी पण काही हरकत नाही. तसंच सेम आयजीएल सारखा स्टॉक्स आपण आजच्या प्रिडिक्शन मध्ये सांगणार तर तो कुठला ह्या पण सगळ्या गोष्टी डिस्कशन करायच्याच आहेत. अजून एक आपण स्टॉक सांगितला तो स्टॉक्सने आपल्याला म्हणजे साथ दिली नाही असं म्हणत काही हरकत नाही. आता 10 मध्ये एक फेल अनिवार्यच आहे. कारण 10 स्टॉक्स आपण दिलं 10 मधला एकच हा फेल गेला. पण हा फेलियर असं म्हणता पण येणार नाही. पण ऑलमोस्ट काय झालं बघा एक सेलिंगचं प्रेशर आहे, त्या सेलिंगच्या प्रेशरने तो खाली आला. पण मी तुम्हाला एक क्लिअर व्ह्यू सांगितलं होतं की बाईंग तुम्हाला 880 च्या वरच करायचं आहे. त्यामुळे 880 या लेवलला त्याने ब्रेक केलेलं नाहीये. जरी तुम्ही घेतला असेल तर छोटासा लॉस बुक करा आणि बाहेर पडा. आणि माझ्या हिशोबाने जर तुम्ही माझं प्रिडिक्शन केअरफुली बघितलं असेल तर माझी बाईंग सांगितलं तुम्हाला 880.75च्या वरती ब्रेक झाल्यानंतरच बाईंग होणार. त्यामुळे अजून तर त्यांनी ब्रेकआउट काय दिलं नाही. त्यामुळे आपली तर ह्या ठिकाणी बाईंग झालेलं नाही. फक्त ह्या ठिकाणी मी जरा थोड्या क्वांटिटी बाय केल्या होत्या. इथे केल्या होत्या. ऑलमोस्ट साईडला मुवमेंट पण आली. इथे पण टार्गेट पण दिलं. परत एक रिव्हर्सल आला आणि ह्या रिव्हर्सलच्या हिशोबाने हे जेव्हा ब्रेक केला त्यावेळी मी माझ्या पोझिशन थोड्या क्लोज केल्या. अजून पण तुम्ही इथे जर असेल तर छोटा लॉस घेऊन क्लोज करू शकता. असं काही मोठे लॉस नाही कारण 866 ते 856 10 पॉईंटचा डिफरन्स आहे आणि 10 पॉईंट आपण कुठल्याही स्टॉक मध्ये सहज काढलेला. आता ह्याच्यामध्ये 10 पॉईंट म्हणजे जसे 1 ते 1.5%. आता पण आपण जे स्टॉक्स निवडले त्या स्टॉक्स मध्ये किती टक्के आपल्याला रिटर्न दिलाय. आयजीएलच तुम्ही जर बघितलं तर आयजीएलनेच आपल्याला 15% रिटर्न दिलाय. ज्या 15% मधलं 1% जरी गेला असला तरी पण काय हरकत नाही. तर एक्झॅक्टली त्यानंतर आपण बघूया बँक निफ्टीमध्ये. आता बघूया आपण निफ्टीमध्ये कशा पद्धतीने वर्किंग करायचं आहे. तर निफ्टी आपल्याला कशा पद्धतीने ट्रेड दिसतात. तर निफ्टीमध्ये बघा ह्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवलनुसारच आपल्याला वर्किंग करायचं आहे. हा एक बाईंग झोन आहे. ह्याच्या दरम्यान आपण बाईंगचाच विचार करणार आहे. पुट साईडला म्हटलं तर हा एक पुटचा सोडचा एक झोन आहे. आता समजून चला की त्या नुकचा इफेक्ट जर जोरात आला तर मार्केट क्रॅश होऊ शकतं. इथून एक वन साइड आपल्याला दिसण्याने मिळू शकतं. पण एक सपोर्ट झोन आहे 23,258 त्याला परत एकदा पुलबॅक देऊ शकतं. पण मला नाही वाटत की 24,000 पासून 23,258 पर्यंत मार्केट लगेच आहे. सांगता येणार नाही की कारण व्हायरसचा इफेक्ट कसा होईल किंवा काय हे कुणीच प्रेडिक्ट करू शकलं नाही. आपण फक्त आपल्या ज्या कंडिशन्स आहेत आपल्या ज्या लेवल्स आहेत ह्या लेवलला तुम्ही फक्त ट्रेड करा. जे तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस आहे तिथं त्या लेवलला आपल्याला दर्शवत जाते. कारण आपण अनप्रिडिक्टेबल अशी गोष्ट कुठलीही करायची नाही. जी गोष्ट आपल्याला माहित नाही अंदाज करून काही उपयोगाचं
नाही. त्यामुळे तुम्हाला जे लेवल दिलं त्या लेवलनं तुम्ही ट्रेडिंग करा. ऑलमोस्ट तुम्हाला आउटपुट छोटा का होईना पण चांगला होऊन जाईल. ओके. हे झालं निफ्टीमध्ये. ह्या निफ्टीमध्ये आता जस्ट वीकमध्ये जर बघितलं आपलं वर्किंग, जर असं आपलं वीकमध्ये म्हणजे लॉंगच्या हिशोबाने तुम्ही जर वीक बघितला तर हा एक लोअर लो आहे. सॉरी, हा हायर लो आहे. आणि ऑलमोस्ट ऑलमोस्ट एक हायर आहे बनवला आणि परत एक हायर लो बनवून माझ्या हिशोबाने परत एकदा हायर आहे नवीन बनवायला चालू आहे असं मार्केट माझा व्ह्यू आहे. पण पाहूया आपण या कोरोनाचा इफेक्ट कसा होतोय. हे झालं निफ्टीचा व्ह्यू. जरासं आपण कॉल साईडला पण राहणार आहे आणि जरा कुठला पण राहणार आहे. जर कॉल साईडला बसला असेल तर तुम्हाला स्टॉप लॉस स्ट्रिक्टली वापरायची गरज आहे. आपल्याकडून जर तुम्ही क्लास केला असाल तर आपण एस एल मर्ज वापरतो. एस एल मर्जमुळे आपला स्टॉप लॉस 3 ते 4 पॉईंट होतो निफ्टीमध्ये. तरी तुम्ही त्याच्या खाली एक 5-10 पॉईंट जरा एक्स्ट्रा स्टॉप लॉस लावून ठेवलं तर काही हरकत नाही. जरासं ह्या व्हायरसमुळे जरा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये पण सेमच व्ह्यू. ह्याचा इफेक्ट निफ्टी जसं पडणार तसं बँक निफ्टी पडणार. निफ्टी आणि बँक निफ्टी सिमिलर असणार. म्हणजे निफ्टी जसं वर्किंग करेल तसंच बँक निफ्टी आता वर्किंग करू शकते. बँक निफ्टीमध्ये पण ज्या आपण लेवल दिल्यात ह्याच लेवलला तुम्हाला रिस्पेक्ट द्यायचा आहे. बँक निफ्टी बघा बऱ्याच वेळा ह्या लेवलला भरपूर वेळा रिटेस्ट केलाय किंवा भरपूर वेळा रिस्पेक्ट दिला. ती लेवल आहे 50,760. आता ह्या 50,760च्या आसपास मार्केट ते जवळ परत आलेलं आहे. आता समजून चला परत जर मार्केट इथं आले तर एकदम अजून जरा एक फुलबॅक मोठा होऊ शकतो आणि फुलबॅकची लेवल असणार आहे ही. ह्या ठिकाणी परत एकदा फुलबॅक मार्केट जोरात देऊ शकतं. पण ह्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही ठिकाणी तर कॉल साईडला एंट्री आपल्याला दिसून येत नाही. जे पण आहे तुम्हाला इथं वर्किंग जे करायचं आहे ते पुट साईडलाच आपल्याला इथे जरासं वर्किंग करायचं आहे. जर कॉल साईडला अवॉइड करा. जरी वन बाय स्पाइक जरी आली मोठीच्या मोठी जरासं अवॉइड आणि जरी घेतला असेल तर स्ट्रिक्टली तुम्हाला स्टॉप लॉस ठेवून वर्किंग करायचं आहे. हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. तसेच आता तुमच्यासाठी एक बेस्ट 2 स्टॉक्स काढल्यात. ते 2 वेगवेगळ्या म्हणजे 2 वेगवेगळ्या सेक्टर मधले आहेत. आणि एक सेक्टर डाऊन आहे तर दोन्ही पण सेक्टर डाऊन येणार नाही. तर एक्झॅक्टली आपण काढलेलं टाटा मोटर. तर टाटा मोटरचे एकदम बेस्ट बाईंग जर बघितला तर 799.85 जर क्रॉस झालं तर तुम्ही इथं बाईंग करू शकता. समजून चला की ह्याच्या आधी जर खाली येऊन जरी म्हणजे ह्या ठिकाणी जर आलं तर ह्या ठिकाणी पण बाईंग अगदी उत्तम आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पण बाईंग करू शकता आणि ह्या ठिकाणी पण. हे दोन्ही बाईंग लेवल आहेत. ह्या लेवलच्या वरती बाईंग करा आणि ज्या वेळेला इथून तो स्टॉक इथे येईल त्यावेळेला तिथून बाईंग करा. इथे तुम्हाला 777 ते 778 ला बाईंग करायचं आहे आणि इथे 799 च्या वरती तुम्हाला ब्रेकआउटला एंट्री घ्यायची. समजून चला तुम्ही इथे एंट्री केला असेल तर इथे क्वांटिटी घेताना थोडं जरा कमी घ्या आणि एकदम फुल एंट्री तुम्ही इथं करा. ओके. जर इथे गेलं तर छोटं छोटं प्रॉफिट बुक होईल. जर इथे गेलं तर मोठं प्रॉफिट बुक होण्याचे चान्सेस आहेत. त्यानंतर आपण हा स्टॉक्स निवडला आणि हा स्टॉक्स पण आपल्याला बाईंगसाठी एकदम उत्तम आहे. बाईंगची जी रेंज आहे ती 238 किंवा 200 सॉरी 237 ते 238 ही रेंज आहे. त्या ठिकाणी आले की तुम्हाला इथे बाईंगसाठी एकदम उत्तम वेळ आहे. तर इथून तुम्हाला पहिला टार्गेट 256 आणि त्यानंतर 275 ही टार्गेट राहील. 238 ला तुम्ही जर बाईंग केलं तर तुमचा जो स्टॉप लॉस राहणार आहे ते 234च्या खाली ज्या वेळेला क्लोजिंग होईल त्यावेळेला तुमचा तो स्टॉप लॉस राहणार आहे. ओके. तर अशाच प्रिडिक्शनसाठी आणि अशाच गोष्टीसाठी आपल्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ नक्की तुमच्या अशा मित्रांना पाठवा जे ट्रेडिंग करतात, ज्यांना चांगल्या पद्धतीने पैसे मिळवायचे अशांनाही नक्की व्हिडिओ आपला सेंड करा.